चेट्रीचंद्र सिंधी दिवस दिनानिमित्त जे ग्रुपच्या वतीने सिंधी दिवस पूर्व संध्येला केक कापून सिंधी दिवस उत्साहात साजरी। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथील जे ग्रुपच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे सिंधी दिनानिमित्त चेट्रीचंद्र म्हणजेच सिंधी दिवस निमित्त हिंदू धर्मीयांचा गुढीपाडवा सणाच्या दिवशीच या ठिकाणी सिंधी दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्ताने जे ग्रुपच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सिंधी दिनाच्या पूर्व संध्येला या ठिकाणी रात्री केक कापून सिंधी दिवस हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो। या ठिकाणी धुळे शहरातील सर्वच नगरसेवकांना आमंत्रित करण्यात येते। त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जे ग्रुपचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असतात। अतिशय ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत या ठिकाणी सिंधी दिवस साजरा करण्यात येतो। तर यावेळेस या ठिकाणी जे ग्रुपचे दिनेश नरसिंह, नरेश नानकानी, हनी सुखिया, दीपू तोलानी, सागर बुडानी, गिरीश बजाज, लखन तोलानी, सुमित तलरेजा, करण मनवानी, विशाल वधवा, सुनील बजाज, सुमित लखवानी, संतोष रिजवानी, हनी लुल्ला आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। आज आपण भगवान झूलेलाल जयंती अर्थातच सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झूलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त इथे आपण बेराडा साहेब आयोजित केलेला आहे। उद्या दिनांक 20 तारखेला चेटीचंड अर्थात सिंधी दिवस
हा महोत्सव सिंधी समाजाचा आहे आणि जवळपास 5 वर्षांपासून जे ग्रुप हे जो मंडळ आहे तो मंडळ सिंधी समाजाची संस्कृती, सिंधी समाजाचे सण हे निरंतर आयोजित करत आलेला आहे आणि त्यानिमित्तच चेटीचंडाच्या पूर्वसंध्येला म्हणजे भगवान झूलेलाल जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅराणा साहेब हे आयोजन करत आलेलं आहे आणि हे आयोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांची आहे त्याच्यामध्ये या जे ग्रुपचे दिनेश नरसिंग, त्यानंतर दीपक तोलाणींचे वडील देवानंद तोलाणी, बबू नानकाणी, विशाल वधवा, गिरीश बजाज आणि राजेश खत्री, त्याचबरोबर या सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन भगवान झूलेलाल जयंती साजरी करण्यासाठी विशेष म्हणजे भगवान झूलेलाल यांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता केक कापून हे निरंतर साजरा करत आलेले आहेत आणि हा जो सण आहे चेटीचंड, हा जो सण आहे सिंधी दिवस, हा जो सण आहे तो फक्त हा तरुण ग्रुप एकट्याने साजरा करत नाही तर कुमारनगरची संपूर्ण मंडळी, त्याच्यामध्ये वरिष्ठ बुजुर्ग असतील, त्याच्यात सिंधी समाजाचे तरुण असतील, त्याच्यात सिंधी समाजाच्या महिला असतील, अर्थात संपूर्ण सिंधी समाजाला गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि एवढंच नव्हे तर या परिसरातील सर्व नगरसेवक, सर्व नेते मंडळी, मग ते आपल्या समाजाचे असो किंवा नसो, सर्व जाती धर्मांच्या नेत्यांना एकत्र घेऊन भगवान झूलेलालचा जो संदेश आहे, ज्यासाठी भगवान झूलेलालांनी अवतार घेतलं होतं ते म्हणजे हिंदू समाजाची एकता आणि त्याचबरोबर सर्व धर्म समभाव राखण्यासाठी भगवान झूलेलाल यांनी जन्म घेतला होता. तो उद्देश सबल करण्यासाठी हा जे ग्रुप निरंतर 5 वर्षांपासून बॅराणा साहेबचं आयोजन करतं आणि याच्यामध्ये संपूर्ण धुळेकरांना सामील करून त्यांना प्रसाद वाटप करतात आणि एक उत्साहाने रात्री 12 वाजता भगवान झूलेलाल यांचा केक कापून सर्व सिंधी समाजाला त्या केकाचा प्रसाद स्वरूपात वाटप करतात. त्यामुळे मला ॲज अ प्राध्यापक म्हणून या जे ग्रुपवर खूप अभिमान आहे, गर्व आहे आणि या निमित्त जे ग्रुपला खूप बधाई देतो, अभिनंदन करतो. या निमित्ताने एवढं सांगून मी इथे माझे शब्द संपवतो. आयोलाल सभेचं विशेष म्हणजे एक आनंदाची गोष्ट, जो भारतात आलेला आहे सिंधी समाज आहे त्या सिंधी समाजाचा 9 वर्षसुद्धा गुढीपाडव्यालाच सुरू होतो. कारण भगवान झूलेलालांनी 9 वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चंद्रदर्शनाला, चैत्र मासाच्या चंद्रदर्शनाला जन्म घेतलेला होता आणि हे जन्म का घेतला होता त्याचं कारण हिंदू समाजाचं संरक्षण करणे आणि त्यानिमित्ताने सिंधी समाजाचा 9 वर्षसुद्धा गुढीपाडव्यालाच आहे आणि त्यानिमित्ताने मी सर्व हिंदू बांधवांना या निमित्ताने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की या लगतच नवरात्र सुरू होणार आहे. हिंदू समाजाचं नवरात्र सुरू झालेलं आहे. त्या नवरात्रनिमित्तसुद्धा संपूर्ण हिंदू समाजाला सिंधी समाजाकडून, सिंधी बांधवांकडून आणि विशेष करून जे ग्रुपकडून खूप 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 अभिनंदन, शुभेच्छा.